श्रोतेहो नमस्कार. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित गोतावळा या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे. ऐकूया या पुस्तक अभिवाचनाचा भाग 3. सुरुवातीला ऐकूया लेखकाच्या मनात आपल्या रहस्य कथांनी देशभक्ती जागवणारे सुप्रसिद्ध रहस्य कथाकार गुरुनाथ नाईक यांच्याविषयी. एकोणीसशे 1970 ते 1980 हे दशक SM काशीकर आणि गुरुनाथ नाईक यांचं होतं. आणि त्यातही 1970 ते 1975 हा काळ रहस्य कथांच्या सुवर्णयुगाचा होता. बाबुराव अर्नाळकर अस्तंगत होत होते. गुरुनाथ नाईकांच्या रहस्य कथांच्या नायकांनी चांगल्या अर्थानं मराठी साहित्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. गुरुनाथ नाईक यांचा कॅप्टन दीप हा नायक कायम अलिबाबाची झटापट करायचा. दोघेही हाडवैरी. अलिबाबा हा पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेला मदत करणारा पाताळयंत्री क्रूरकर्मा, तर कॅप्टन दीप म्हणजे भारताच्या मिलिटरी सिक्रेट सर्व्हिसचा शूर शिपाई. या दोघांच्या शिलेदार कथांवर उड्या पडायच्या. एका विशिष्ट तारखेला गुरु नाईकांचा कॅप्टन दीप बाजारात यायचा. जास्त पैसे देऊन वाचकही पुस्तके वाचायची. 5200 प्रतींची आवृत्ती 10 दिवसात संपायची. हे जवळजवळ 5 वर्ष तरी चाललं असावं. देशभक्ती नावाची चीज ज्या ज्या गोष्टींमुळे शिकली गेली त्यातली ही रहस्य कथांची आणि साहस कथांची पुस्तकं देखील होती. दुर्दैवानं समीक्षकांनी याकडे दुर्लक्ष केलं. रूढ अर्थानं शिलेदार कथा ही रहस्य कथा नव्हतीच, ती साहस कथा होती. पण तिचं वर्गीकरण रहस्य कथांमध्ये केलं जायचं. गुरुनाथ नाईकांची कादंबऱ्यांची भाषा बदलली, तंत्र बदललं. आई वडील मुलांना हे सगळे वाचायला परवानगी देऊ लागले. गुरुनाथ नाईक यांनी त्यांच्या प्रकाशनाचं नाव शिलेदार प्रकाशन असं ठेवलं. 1973 मध्ये आम्ही नाशिकला आलो. वडिलांची बदली मनमाडहून नाशिकला झाली. 1973 मध्ये पेठे हायस्कूलला मी प्रवेश घेतला. सार्वजनिक वाचनालय नाशिकमध्ये वाचनाकरता जायला लागलो आणि असं लक्षात आलं की तिथे रहस्यकथांची पुस्तकं नाही आहेत. म्हणून मधुकर काका कावळे यांचं जनता वाचनालय लावलं. त्यांच्याकडे अर्नाळकरांपासून काशीकरांपर्यंत सर्वच रहस्यकथा लेखकांची पुस्तकं होती. तो काळ मी उल्लेख केला त्याप्रमाणे रहस्यकथांच्या लोकप्रियतेचा सर्वोच्च बिंदू होता. रहस्यकथा म्हणजे तीनपाट पुस्तक, दुय्यम तिय्यम दर्जाची पुस्तकं हा असणारा समज या लेखकांनी काळाच्या ओघात मोडून काढला. ज्या ज्या पुस्तकांच्या वाचनानं देशप्रेम वाढीला लागेल त्यामध्ये गुरुनाथ नाईक यांची पुस्तकं कारणीभूत असावीत. आजही त्यावेळी वाचलेला कॅप्टन दीप आणि त्याची शिलेदार कथा 50 वर्षांनंतर सुद्धा मला आठवते. या सगळ्यांमुळेच या वर्षीचा आनंद साने यांनी योगसिद्धी हा दिवाळी अंक गेली अनेक वर्ष मराठी वाचकांच्या मनावर गारुड करणाऱ्या धाडसी नायकांच्या दुर्मिळ रहस्य कथांचा पुनर्भेट विशेषांक त्यांना काढावासा वाटला असावा. यामध्ये 6 कथांमधील 2 कथा शिलेदार कथा आहेत. रहस्य कथांचा आढावा घेणारे 3 लेख, एक आनंद साने यांचा, दुसरा निरंजन घाटे यांचा आणि तिसरा गुरुनाथ नाईक यांचा. त्यामुळे हा सगळा अंकच संग्रह करण्यासारखा झालेला आहे. ज्यांनी ज्यांनी रहस्यकथा वाचल्या त्यांनी आवर्जून हा अंक मिळवून वाचावा. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू झालेलं युद्ध आणि योगसिद्धीचा 2024चा दिवाळी अंक. ज्याप्रमाणे रहस्यकथांनी वाचनप्रेम वाढवलं, काही मूल्यांवर प्रेम करायला शिकवलं, त्याचप्रमाणे काही प्रमाणात देशप्रेमही वाढवलं. खलनायक आणि खलप्रवृत्तीचा पराभव होतो, दुर्जनांचा कायम पराभव होतो आणि सज्जन व्यक्तींचा कायम विजय हे रहस्यकथांनी शिकवलं. त्याचप्रमाणे देशविरोधी शक्तींचाही कायम पराभव होतो हे मनावर बिंबवण्याचं काम रहस्यकथांनी केलंय. गुरुनाथ नाईक यांनी हे प्रामुख्याने लिहिलं. याचं कारण ते राष्ट्रवादी विचाराचे होते. वयाच्या 17व्या वर्षी पुण्याच्या तरुण भारतमध्ये साप्ताहिक विवेकमध्ये त्यांनी काही दिवस काम केलं होतं. रहस्यकथांबरोबरच त्यांना इतिहासाचंही वेड होतं. त्यामुळे काही ऐतिहासिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. दैनिक तरुण भारत आणि साप्ताहिक विवेकमुळे संघ परिवारातील अनेक नामवंतांचा आणि विशेष करून परमपूज्य गुरुजींचा सहवास त्यांना लाभला होता.
दैनिक गोमंतकमध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली. तत्कालीन जनसंघाला त्यावेळेला उमेदवार मिळत नव्हते. त्यावेळी गरज पडल्यास मैदानात उतरण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. त्यांनी काही सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये क्रांतीवीर ही कादंबरी होती. त्यात त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाचं चित्र रेखाटलंय. थोडक्यात सांगायचं झालं तर रहस्यकथा आणि साहस कथांनी वाचकांना आणि विशेष करून तरुण वाचकांना देशप्रेम आणि देशभक्ती एका विशिष्ट काळात शिकवली. मराठी साहित्यात ही गोष्ट तर अद्भुत म्हणावी लागेल. याची नोंद मराठी साहित्यात ठळकपणे घेतली पाहिजे. श्रोते हो, रहस्य कथाकार गुरुनाथ नाईक यांच्याविषयी आत्ताच आपण ऐकलं. आणि आता आपण ऐकूया संघमिलन मासिकाचे संपादक जयंत बाळकृष्ण तांबोळी यांच्याविषयी. मी आणि ही म्हणजे सौ मुक्ता अहिल्यानगर येथे जाणारच होतो. जाण्याच्या 2 दिवस आधी जयंतराव गेल्याचं वृत्त हाती आलं. आजारी होते. मुख्य म्हणजे हल्ली असणारे बीपी आणि डायबिटीज हे आजार त्यांना नव्हते. खाणं कमी कमी झालं म्हणजे केलं. खाण्याची इच्छा कमी झाली. कोरोनापूर्वी संघमिलन हे पाक्षिक ते काढायचे. संघाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. तसं तर साप्ताहिक म्हणजे एक खांबी तंबूच होता. त्याची नोंदणी करायला त्यांनी भरपूर कष्ट घेतले होते. हे जुने अंक सगळे जपून ठेवावेत. एका प्रकाराने त्यातले लिखाण म्हणजे अहिल्यानगरचा इतिहास आहे. दरवर्षी श्री गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात ते विकायचे. कोरोनानंतर जीवन जगायची ही 2 मोठी असलेली उद्दिष्ट संपुष्टात आली. व्यक्ती कोणत्या तरी उद्योगात असली की त्याची तब्येत चांगली राहते. जीवनात काहीतरी काम असणं हे देखील महत्त्वाचं असतं. जयंतरावांचा स्वभाव अतिशय चौकस होता. काही वेळेला कोणाला तरी आवडो किंवा न आवडो कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात. त्या जयंतरावांनी केल्या. अहिल्यानगरला जाणं हा एक चांगला अनुभव असायचा. कारण हिची काका मंडळी माझे सासरे आणि सासूबाई असायचे. आता त्यातील बहुतांश मंडळी राहिली नाहीत. जयंतरावांचा बोलका स्वभाव होता. गप्पा मारायला त्यांना खूप आवडायचं. जयंतराव आमच्या व्याही भोजनाला त्यांचा मुलगा ओंकारसह आल्याचं मला आठवतं. तेव्हा तो फक्त 3 वर्षाचा होता. अहिल्यानगरला गेलो त्या दिवशीच जयंतरावांच्या सर्व कुटुंबियांना भेटलो. दिवस आहे तिथे थांबत नाही. ही गोष्ट दुर्दैवाची की सुदैवाची हे ज्यानं त्यानं ठरवायचंय. संघमिलन मासिकाचे संपादक जयंत बाळकृष्ण तांबोळी यांच्याविषयी लेखकानं मांडलेल्या आपल्या भावना आत्ताच आपण ऐकल्यात. आता आपण ऐकूया अमृत वक्ता विवेक घळसासी यांच्याविषयी. विवेकजींचा जन्म 23 सप्टेंबर 1953 पंढरपूरचा. पत्रकारितेची पदवी तसंच त्यांनी MA ही केलं. 1972 पासून त्यांनी लिखाणाला आणि पत्रकारितेला सुरुवात केली. दैनिक लोकसत्ता, लोकमत, सकाळ, साप्ताहिक विवेक आणि सोलापूर तरुण भारत या वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत त्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या विषयांवर सातत्याने लिहिलं. सोलापूर तरुण भारतचे 15 वर्ष ते संपादक होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आला. त्यामधील वनवासी कल्याण आश्रमाच्या सौ स्मितावहिनी आणि ते पूर्णवेळ कार्यकर्ते होते. अनेक पारितोषिके, सन्मान आणि पदव्या त्यांना त्यांच्या कामातून मिळाल्या आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की 1973 मध्ये कविता संग्रहापासून त्यांची पुस्तकं प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. पहिला कविता संग्रह रेघोट्या. त्याची पाठराखण प्राध्यापक निशिकांत मिरजकर आणि प्राध्यापक अविनाश भडकमकर यांनी केली आहे. त्याचं प्रकाशन कवी सूर्यकांत खांडेकर यांच्या हस्ते संपन्न झालं होतं. हे पुस्तक माझे सासरे रमाकांत मुरलीधर तांबोळी यांना त्यांनी भेट दिलं होतं. त्यावर त्यांची सही पण आहे, तारीखही आहे. त्यांनी 2 अंकी नाटकही लिहिलंय. त्याचं नाव मज फूलही रुतावे असं असून ते भालबा केळकर यांच्या हस्ते प्रकाशित झालं होतं. 3रं पुस्तक मोर्या प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं नित्यनिरूपण हे पण मला आमच्या सासऱ्यांच्या पुस्तक संग्रहात मिळालं. हे पुस्तक कैलासवासी बाबा महाराज सातारकर यांच्या हस्ते प्रकाशित झालं होतं. याशिवाय पुष्पांजली या 3 व्याख्यानांची संहिता असलेलं पुस्तक, युवा चेतना हे रामकृष्ण मठानं प्रसिद्ध केलेलं पुस्तक, राष्ट्रवाद हा भाषांतरित संग्रह ही त्यांची काही आणखीन पुस्तकं. 1980 पासून
प्रामुख्याने राष्ट्रवादी विचारांवर व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. पत्रकारिता आणि वक्तृत्व हे त्यांच्या कुटुंबात तिसऱ्या पिढीत त्यांच्यापर्यंत आलेलं आहे. संपूर्ण भारतभर त्यांच्या अमृततुल्य वक्तृत्वामुळे त्यांची व्याख्यानं होत असतात. त्यांची लिखाणाची आणि वक्तृत्वाची शैली प्रासादिक आणि सोपी करून सांगण्याची आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर देखील त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. व्याख्यानाबरोबरच परिसंवाद, प्रेरणा वर्ग, संवादाचे कार्यक्रम सुद्धा ते करीत असतात. 3,000पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांचे झालेले आहेत. ते नाशिकला आमदार सौ सीमा हिरे यांच्या कुटुंबियांतर्फे जी कैलासवासी पोपटराव हिरे यांच्या स्मरणार्थ 14 वर्षांपासून व्याख्यानमाला होते, त्याकरता वर्षातनं 3 दिवस नाशिकला येत असतात. आम्ही देखील आवर्जून या व्याख्यानमालेकरता जातो. एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे त्यानिमित्तानं विवेकजींची भेट घेणं हाही असतो. त्यानिमित्तानं माझ्या पत्नीच्या पंढरपूरच्या आणि माझ्या पोपटरावांच्या आठवणींना उजाळा मिळतो. एका वर्षी वाना उत्पात आणि विवेकजी घरी एका पंक्तीला आमच्याकडे होते. मागच्या वर्षी देखील स्वतःची तब्येत बरी नसताना देखील विवेकजींनी कार्यक्रम हुकवला नाही. असे राष्ट्रवादी विचारांचे काम सातत्याने करणाऱ्या या कार्यकर्त्याला परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावे हीच प्रार्थना. अमृतवक्ता विवेक घळसासी यांचा अतिशय समर्पक असा परिचय लेखकानं आपल्याला करून दिला. श्रोतेहो, रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या ॲडव्होकेट मिलिंद चिंधळे लिखित पुस्तकाचा भाग 3 ऐकला. अभिवाचक जयंत ठोंबरे, निर्मिती रेडिओ जयंत.